आज आपल्या हिंदू वर्षाचा शेवटचा दिवस. उद्यापासून आपल्या हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1947 उद्यापासून सुरू होणार आहे. पण तुम्हाला माहितीये का की आज ब्रह्मांडामध्ये खूप काही चेंजेस होणार आहेत. जसं की सूर्यग्रहण, जसं की मीन राशीत आज शनिदेवांचा ट्रान्झिट होणार आहे. आणि हे ट्रान्झिट एंड म्हणजे मीन रास ही 12वी रास आहे. तिथून मेष राशीत परवापासून चंद्र जाणार आहे. म्हणजे जुन्याकडून नाविन्याकडे एकदा सुरुवात आपल्या आयुष्याची होणार आहे. हे तुम्हाला ऐकायचंय? मग आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सगळ्यात प्रथम तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही आमचं चॅनल खूप छान लाईक करताय, सबस्क्राईब करताय. तुमची माझी एनर्जी चांगली मॅच होतीये, त्याबद्दल युनिव्हर्सचे खूप खूप आभार. आता आपण आज जे युनिव्हर्समध्ये बदल घडणार आहेत त्या बदलांकडे वळूया. आज मीन राशीमध्ये 6 ग्रह ठाण मांडून बसणार आहेत. आता तुम्ही साधा विचारच करा ना की आपल्या घरात, एका छोट्याशा घरात जर 6 पाहुणे एकदम अचानक आले तर तिथली एनर्जी काय होईल? आपली एनर्जी सुद्धा डामाडौल होतेच की नाही? तशीच आज युनिव्हर्स मधली एनर्जी काहीतरी थोडीशी डामाडौल होणार आहे. तर ही एनर्जी तुम्हाला अलाइन करायची असेल तर आजचं सूर्यग्रहण हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज आपल्या देशामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाहीये, पण ह्या देशांमध्ये तुम्हाला सूर्यग्रहण दिसणार आहे. आपल्या इथे काही लोक म्हणजे बुजुर्ग लोक किंवा वयस्कर लोक सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे खूप पाळतात आणि त्यांच्यासाठी ही माहिती मी आता देतेय की आज जे ग्रहण होणार आहे ते 2:20 पासून 4:27 पर्यंत असणार आहे. हे तुम्ही कसं पाहणार आहात ते आपण हळूहळू एपिसोडमध्ये पुढे बघूयाच. या सूर्यग्रहणात एकतर मीन राशीत 6 ग्रह आहेत आणि सूर्यग्रहण पण आहे आणि परवापासून मेष राशीची एनर्जी आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच काय तर कितीही कंजेक्शन असली, कितीही आपल्या घरात गर्दी, मीन राशीच्या घरात जरी कितीही गर्दी असली तरी त्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. मग आता हे बाहेर पडण्यासाठी आपण काय बरं करू शकतो? तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला काही रेमेडीज देणार आहे. त्या रेमेडीज नक्की करून बघा. त्याने तुमची एनर्जी अलाइन व्हायला, एनर्जी हाय व्हायला आणि एनर्जी तुमची कुठेतरी एका रेषेत, सरळ रेषेत यायला मदत होणार आहे. तर आता नेहमीप्रमाणे तुम्हाला काय काय वस्तू लागणार आहे या रेमेडीजसाठी ते आपण बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला नेहमीप्रमाणे सेज आणि कापूरची धुनी, ह्या 2 गोष्टी तर आपल्या नेहमीच असतात. त्याप्रमाणे सेज, कापूरची धुनी तयार ठेवा. त्यानंतर तुम्हाला एक छानसा तुपाचा दिवा लागणार आहे. आता तुपाचा दिवा हे आपल्या इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये सहज उपलब्ध असतो, पण जी लोक फॉरेनहून किंवा बाहेरच्या कंट्रीजमधून बघताय त्या लोकांसाठी स्पेशल मी सांगू इच्छिते की तुम्ही पिवळ्या रंगाची एक कॅन्डल बर्न केली तरी सुद्धा चालणार आहे. आता हे का तर ह्यावेळची मेष राशीची ऊर्जा ही फायर साइन आहे, त्यामुळे आपल्याला ह्याची अत्यंत गरज भासणार आहे. त्यानंतर आपल्या चॅनलवर जा. आपल्या चॅनलवरती रामदासाचं मेडिटेशन आहे. ते मेडिटेशन 15 ते 20 मिनिटं तुम्ही करणार आहात आणि स्वतःला अलाइन करायला खूप छान मदत करणार आहात. आता मध्ये एक गोष्ट सांगायची मी विसरले, ती पुन्हा एकदा सांगते. जेव्हा तुम्ही स्वतःचं क्लिन्झिंग करणार आहात तेव्हा हे स्पेशली मी नवीन सबस्क्रायबर आपले जे वाढलेले आहेत त्यांच्यासाठी स्पेशल सांगतेय की तुम्ही जे सेज घ्याल किंवा स्वतःचं क्लिन्झिंग जेव्हा कराल तेव्हा तुम्ही अँटी क्लॉकवाईज तुमच्या शरीराभोवती 7 वेळा हे क्लिन्झिंग करणार आहात. आता हे क्लिन्झिंग करताना तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणणार आहात की मी माझ्यातली निगेटिव्ह ऊर्जा युनिव्हर्सला देत आहे आणि युनिव्हर्सकडची पॉझिटिव्ह ऊर्जा मी घेत आहे.
याचबरोबर माझ्या चक्रांमध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये एक प्रकारची अलाइनमेंट होऊ देत, हेही युनिव्हर्सकडे यावेळेला मागायचं आहे. यावेळेला ग्रहणाची एनर्जी असल्यामुळे आपल्याला मून वॉटर चार्ज करायचं नाहीये आणि आपले क्रिस्टल्सही चार्ज करायचे नाहीये. आता तुमच्याकडे क्लिअर क्वार्ट्जचं ब्रेसलेट किंवा जापमाला जर तुमच्याकडे असेल तर तीही तुमच्या जवळ ठेवायची आहे. कारण जेव्हा तुम्ही रामदासाचं मेडिटेशन करणार आहात तेव्हा त्याचं चॅन्टिंग करायचं आहे. रामदासाचं मेडिटेशन एका साईडला चालू राहू देत, त्याचबरोबर तुम्ही मनातल्या मनात तुमच्या कुठल्याही इष्टदेवतेचा जप तुम्ही करू शकता. आता तुमच्या समोर प्रश्न पडला असेल की जे घरी आहेत ती लोक हे सगळं करतील, पण मॅडम मी आता ऑफिसला जातोय किंवा मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, तर मी काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेलच. तर त्यासाठी तुम्ही जिथे आहात, ज्या जागेवर आहात त्या जागेवरती एक 10 मिनिटं वेळ काढा. 10 मिनिटात तुमचे 108 बीट्स नक्की होणार आहेत आणि 10 मिनिटात तुम्ही ही एनर्जी आत्मसातही करू शकता. तर छानपैकी ही रेमेडी तुम्ही 2:20 ते 4:27 याच्यामध्ये करायची आहे. बाकीचं तुम्हाला जे स्वतःचं क्लिन्झिंग करायचं आहे, देवासमोर दिवा लावायचा आहे, घरामध्ये कापुराची धुनी द्यायची आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रात्री पुन्हा नवीन चंद्र उगवल्यावरती करू शकता. रामदासा मेडिटेशनची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर म्हणजे तुम्हाला हे रामदासा मेडिटेशन आपल्या चॅनलवरचं शोधायला खूप सोपं जाईल. तर तुम्ही काय करायचंय, एका साईडला बारीक आवाजात रामदासाचं मेडिटेशन चालू ठेवायचंय. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे क्लिअर क्वार्ट्जचं जपमाला जर नसेल तर तुम्ही कुठलीही तुमची रोजची जपमाला जी असेल ती घेऊन तुम्ही मेडिटेशन करू शकता. कुठल्याही तुमच्या इष्टदेवतेचा जप तुम्ही ह्या वेळेला करू शकता. आता हे सगळं करायचं कधी? तर शक्यतो तुम्ही 2:20 ते 4:27 ह्या वेळेत जर केलं तर खूप चांगलं. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल जे रोज लिहिता, मध्ये आपला एक जर्नलचा एपिसोड मी घेतला होता, त्याच्यामध्ये मी ग्रॅटिट्यूड जर्नल पण तुम्हाला करायला सांगितलेलं. जर तुम्ही ते करत असाल तर खूपच छान, मला खूप आनंद होईल या गोष्टीने. तर त्या ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात मागच्या 2 वर्षामध्ये, कारण काय आहे की अशीच परिस्थिती मीन राशी आणि मेष राशीची 2023 साली पण एकदा आली होती आणि या पुढच्या 2 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडले, पॉझिटिव्ह होते की निगेटिव्ह होते, हे लिहायला विसरू नका. जर निगेटिव्ह तुमच्या आयुष्यात जर गोष्टी आलेल्या असतील तर त्याकडून पॉझिटिव्हिटीकडे तुमचा प्रवास कसा झाला हे पण मेन्शन करायला विसरू नका. आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर माझं स्वतःचंच उदाहरण मी तुम्हाला देते. माझ्याकडे एक छानसा गोंडस डॉगी होता, त्याचं नाव मॅक होतं आणि हा डॉगी आहे ना माझ्या खूप जवळचा होता. ऑब्व्हियसली घरात एखादं पेट डॉग असलं की ते जास्तीच लाडकं असतं नाही का सगळ्यांपेक्षा, तसाच तोही माझा खूप लाडका होता आणि त्याचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. पण काय झालं की तो गेला ह्याचं दुःख मला खूप झालं. पण कसं आहे ना की त्याच्या आठवणी, त्याच्याकडनं येणारी पॉझिटिव्ह, मी माझ्या मनाशी तेवढं ठरवून टाकलं की तो एंजल बनून माझ्या आजूबाजूला फिरतोय, हे मी माझ्या मनाने ठरवून टाकलं आणि मग माझा प्रवास हा पॉझिटिव्हिटीकडे सुरू झाला. मॅक्सचा एक मोठा एपिसोड माझ्या आयुष्यातनं निघून गेल्यानंतर माझ्या आयुष्यात स्पिरिच्युअलिटीनी जागा घेतली आणि ह्या स्पिरिच्युअलिटीमध्ये मी आपोआप मॅक इतकीच इन्व्हॉल्व्ह होत गेले की आज मी तुमच्यासमोर जे काही शिकले, जे काही मी नाविन्याने पॉझिटिव्हिटी आत्मसात केली, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आहेतच. तर अशा गोष्टी लिहायला तुम्ही विसरू नका की माझ्या आयुष्यात निगेटिव्हिटी म्हणजे मॅक माझ्या आयुष्यातनं गेला, ही निगेटिव्हिटी होती, पण मी त्यातनंच मी स्पिरिच्युअलिटीकडे वळले, ही माझ्या आयुष्यात येणारी पॉझिटिव्हिटी होती. ह्या रेमेडीज सगळेजण करा, आठवणीने करा. कारण कसं आहे ना की मीन रास ही 12वी रास आहे आणि मेष रास ही 1ली रास आहे. सो आपल्याला जुन्याकडून नवीन चक्राकडे, म्हणजे एका नवीन वर्षाकडे, एका नवीन चक्राकडे, एका नवीन पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे. तर ह्याची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. ह्यासाठी या रेमेडीज होत्या. तर
नक्की तुम्ही हे करा आणि मला नक्की खाली कमेंट करून सांगा. आता तुमच्या सगळ्यांसाठी ना एक स्पेशल गोष्ट मी सांगणार आहे, की मी स्वतः डोंबिवलीमध्ये राहते आणि जी आपण प्रत्येक ठिकाणी जागोजागी प्रत्येक शहरामध्ये आजकाल जी शोभायात्रा बघतो, ती शोभायात्रा प्राऊडली से की मी माझ्या शहरापासून सुरुवात झालेली आहे. आबासाहेब पटवारी म्हणून आमचे गणपती मंदिराचे विश्वस्त होते. त्यांनी ही शोभायात्रा सुरू केली आणि गेली 27 वर्ष ही शोभायात्रा खूप छान पद्धतीने हँडल केली जातीये गणेश मंदिर संस्थानातर्फे. तसंच आता ह्या वर्षीची स्वयं ही थीम घेऊन शोभायात्रा आहे. तर यासाठी तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेलच की आमच्या गावात सुद्धा शोभायात्रा होते, पण डोंबिवलीची शोभायात्रा कशी असते, तर मी उद्या म्हणजे पाडव्याच्या दिवशी शोभायात्रेचा यूट्यूब लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न करीन आणि जर मला शक्य झालं तर ह्या यूट्यूब लाईव्हमधून तुमची माझी भेट पुन्हा शक्य होईल असं मी म्हणते. पुन्हा एकदा सगळ्यांना अमावस्या झाली आज. उद्यापासून नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि गुढीपाडवा तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा आणि उत्साहाचा पुढचं संपूर्ण वर्ष जाओ आणि खूप छान पद्धतीने तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येऊ, हीच देवाकडे प्रार्थना.